नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता, ज्या हप्त्याची महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत होत्या, तो हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। काहीच दिवसांपूर्वी महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली होती की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 26 जानेवारी पर्यंत जानेवारीचा हप्ता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा होणार। तेव्हा मित्रांनो, 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाचे ध्येय समोर ठेवून आता पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। आज या 12 जिल्ह्यांतील बहुतांश महिलांना या 3 बँक खात्यांमध्ये पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। तेव्हा मित्रांनो, हे 12 जिल्हे कोणते आणि 3 बँका कोणत्या, आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। मित्रांनो, ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे ते 12 जिल्हे म्हणजे अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, बीड, नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा। तर मित्रांनो, या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज आला की नाही, कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की सांगा। तसेच मित्रांनो, पैसे वाटपाकरिता या 3 प्रमुख बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे। यातील पहिली बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक, दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि तिसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI। तेव्हा मित्रांनो, या 12 जिल्ह्यांना आणि 3 बँकांना लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्या वाटपाकरिता प्राधान्य देण्यात आलेले आहे। मित्रांनो, या महत्त्वाच्या अपडेट नंतर आदिती तटकरे, ज्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आहेत, त्यांनी अशा महिलांबद्दल वक्तव्य केलं आहे ज्यांनी आतापर्यंत खोटी माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवला आहे। तेव्हा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांचे पैसे परत घेणार का, असा प्रश्न जेव्हा आदितीताई तटकरे यांना विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या की सरकारची कुठलीही योजना असू द्या, विशिष्ट कालावधीनंतर किंवा वर्षाप्रमाणे त्या योजनेची स्क्रुटिनी होतच असते। संजय गांधी निराधार योजनेतही पात्रता अपात्रता दरवर्षी तपासली जाते। सिलेंडर सबसिडी योजनेचंही तसंच आहे। त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेची पात्रता अपात्रता तपासली जाणं ही नित्य नियमाने होणाऱ्या प्रक्रियेसारखी आहे, यात काहीही नवीन नाही। योजना नवी असल्याने आणि पहिलंच वर्ष असल्या कारणाने त्याबाबत संभ्रम निर्माण केला जातो आहे। लाडकी बहीण योजनेला अद्याप एकही वर्ष झालेलं नाहीये, त्याबद्दलचे काही समज पसरवले जात आहे। आम्ही आजवर एकाही महिलेचा लाभ त्यांच्या इच्छेविना काढून घेतलेला नाही। ज्यांना सरकारी नोकरी लागली आहे किंवा ज्यांनी सांगितलं की आम्ही शासनाच्या योजनेचा लाभ घेत नाही, तर केवळ अशाच महिलांचे लाभ परत घेतले गेले आहेत। तसंच स्क्रुटिनीमध्ये लाभ परत घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही। योजनेचं मूल्यमापन होतच असतं, ही माहिती रोज बदलत असते। साधारणतः 3,500 ते 4,000 अर्ज आले आहेत, ज्या लाडक्या बहिणींनी स्वतःहून हे सांगितलं की आम्हाला या योजनेचा लाभ नको। जे अर्ज आले आहेत ते आम्ही मागवलेले नाहीत। 2 किंवा 4 महिन्यांपासून ज्यांनी लाभ घेतला आहे आणि त्यांना कळलं आहे की या योजनेसाठी आपण अपात्र आहोत, त्या महिलांनी अर्ज केले आहे। शासन म्हणून आम्ही एकाही लाभार्थी महिलांच्या लाभाला हात लावलेला नाही, तसंच त्यांच्याकडे संपर्क करून आम्ही माहिती मागवलेली नाही। सुमारे 4,500 महिला आतापर्यंत अशा आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र नसताना घेतला आहे। तसंच त्यांच्याकडून काहीही रिफंड वगैरे घेतलेले नाहीत, आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत आणि त्याची कारणं जोडलेली आहेत, असे देखील आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं।